निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज की. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. हा, माझा ना एक अनुभव आला नाहीये, तर तो परत शेअर करू का? आणि परत हो, करा अजून ना, भरपूर अनुभव आहे. करा. थोडक्यात करते मग. हो, सांगा आता. काय झालेलं, मी जावेमुळे आले ना स्वामी सेवेत, आणि पहिले तुमचे अनुभव ऐकायचे ना, मग त्यामुळे मग मला स्वामींचं असं वेडच लागलं. आणि नाही का, की फक्त एवढंच माहित होतं, तारक मंत्र काय असतो ते युट्यूब वरून कळालं, आणि जप आणि सारामृतचं पण कळालं. पण जाव पण घाबरायची सारामृतला. आणि मला युट्यूब काय झालं, ते युट्यूबवर 1-2 चॅनल होते, तर त्याच्यात काय यायचं की सारामृत करत असेल तर सावधान, थक्क करणारा अनुभव, काळीत चिरणारा अनुभव, आणि सारामृतचं पारायण करताना झाला घात, असं. अरे, कोण वेडेपणा करतं असं? नाही, थंबनेल तसे असायचे, पण आतमध्ये खूप छान अनुभव असायचे. अच्छा. स्वामींचे चमत्कार असायचे नाही का, की मेलेला माणूस अक्षरशः जिवंत झालेला असायचं. पण ते आम्ही नवीन होतो ना, तर आम्ही ते थंबनेल बघून घाबरायचो. आतमध्ये खूप छान असायचं. मग पण इच्छा तर खूप व्हायची सारामृत वाचायचं वगैरे. मग नाही का, मग ते नंतर मग स्वामींची मूर्ती पण नव्हती ना. मी प्रगट दिनाच्या 2 महिने आधी आले ना स्वामींचे. मग मी तुम्हाला अनुभव पण शेअर केलता की स्क्रीनशॉटवर मी पूजा करायची, तो स्क्रीनशॉट जायचा नाही. हा, मग त्याच्यानंतर भावाने मला पोस्टर दिला, पण मला मूर्ती अक्कलकोटवरूनच आणायची होती. सगळे अनुभव थोडे सांगते. मग आहे ना, मी मूर्ती प्रगट दिनाच्या आधी जो रविवार आलेला ना, तेव्हा मी अक्कलकोटला गेलो. आणि त्याच्या आधी काय होतं, मला असं एक साईडच्या छातीचं दुखायचं, आणि डावा हात पण असं नाही का सणका मारायच्या, टाईट कपडे पण सहन व्हायचे नाही. मग सगळ्या टेस्ट केलं, सगळं नॉर्मल नाही का. पण ते स्पेशालिस्ट डॉक्टर होते, त्यांच्या गोळ्या चालू होत्या. मग मला असं कंटाळा आला 1.5 वर्ष गोळ्या खाऊन. आईला पण वाटायचं काय पोरीचं एवढं सगळं छान असून नाही का दुःख काही ना काही. मग एकदा लास्ट, मग जेव्हा मी स्वामी सेवेत आले ना फेब्रुवारी मध्ये वगैरे, तेव्हा लास्ट त्या डॉक्टरांकडे गेले, तर इतक्यावर 1.5 वर्ष गेले, तेव्हा स्वामी नाही दिसले मला त्या मेडिकल मध्ये त्यांच्या. आणि तेव्हा मी स्वामी सेवेत आले, बघते तर मोठी मूर्ती, मोठा फोटो. मला जास्त कॉन्फिडन्स आला की आता इथं पण स्वामी, म्हणजे आता लास्ट, आता परत यायचंच नाही, गोळ्या बंद करायच्या. आणि त्यावेळी ना तुमच्या चॅनलवर अनुभव आलता एका मावशींचा, की त्यांनी तारक मंत्रावर गोळ्या बंद केलेल्या, आणि मग त्यांचे सगळे दुखणे गेलेले. मग मला अजूनच कॉन्फिडन्स आला नाही का. मग त्यावेळेस डॉक्टरांना म्हटलं की मी अजून किती दिवस गोळ्या खायच्या. ते म्हटले कसं आहे ताई, हे दुधाचे गाठी वगैरे असतात, ते सणका होतात, काय नाही म्हटलं, राहून जातं, खात राहील पर्यंत. मग मी म्हटलं नाही, आता मनात ठरवलं की नाही लास्ट. त्यांचा तेवढा महिना कोर्स केला. मग आईला वाटायचं राहिलं का. मी म्हणजे नाही, होतंय. मग मग मला कॉन्फिडन्स आला ना सगळे अनुभव ऐकून. खूप छान असतं स्वामींचं. आणि तुमच्या त्या मावशींचा एक अनुभव ऐकून तर जास्तच तारक मंत्राचं नाही का. मग मी आईला म्हटलं नाही, आता माझे डॉक्टर स्वामी आणि दवाखाना अक्कलकोट. आणि मग योगायोगाने जाणं पण झालं माझं प्रगट दिनाच्या आधी. मग संडेला गेलो, आणि मग तिथून आल्यापासून ते सणका कमीच झाल्या माझ्या. गोळ्या पण मी बंद करून टाकल्या. आणि जर असं वाटलं की आता सणकतंय असं नाही का, पूर्ण असं भीती वाटायची ना, तर का होतंय असं, मग ते सणकतं वाटलं की तारक तीर्थ घ्यायचे, प्यायचे, ते राहून जायचं. असं पण नाही की मी नियमित तारक पाणी केलं नाही का. मग आता तो त्रास पूर्ण गेला, आणि प्रॉब्लेम पण वेळी यायचा, तो पण गुरुवार ते गुरुवारच येतो, महिन्याला येतो, आणि मॅक्झिमम गुरुवारलाच येतो प्रॉब्लेम. मग माझ्या आईचा एवढा विश्वास नव्हता. तिला काय वाटायचं स्वामी आहेत पण ते संत आहे वगैरे, असं देव म्हणून एवढा विश्वास. पण ते माझं ते बघून आहे ना, आता माझ्या माहेरचे सगळे स्वामी सेवेत आले, की हिचा एवढा मोठा त्रास गेला नाही का. सगळे स्वामी सेवा करतात, गुरुचरित्र करतात,
आणि आता दत्त जयंतीला फर्स्ट टाइम मी पण सामूहिक गुरुचरित्र केलं. खूप छान अनुभव आले. अरे वा. ते युट्यूब वाल्यांचं काय होतं, अनुभव छान असायचे पण थंबनेल ते चुकायचं ना. ते नवीन माणसं घाबरतो. बरोबर आहे. हो. आणि जाव पण म्हणायचे अहो ते पारायण डेंजर असतं, स्वामी परीक्षा घेतात, हे ती पण घाबरायची. पण इतके छान अनुभव आहे ना. आता आम्ही उलट जे दिसेल त्यांना सांगतो. मी तर आता एक्स्ट्रा पुस्तक ठेवते सारामृतचं. कोणी माझ्याशी बोलायला लागले स्वामींचा पहिला विषय काढते आणि ते पुस्तक भेट म्हणून देते. करा तुम्ही 3 अध्याय असं नाही का. आणि आता 11 गुरुवारला तर एवढे भारी अनुभव आले बापरे. पहिलं तर आहे ना मी स्वामींकडे जे मागितलं नाही ते पण मिळत गेलं मला 11 गुरुवारला. बघा म्हणजे बघा माझे ना ब्रह्मकमळ खूप जुनं आहे, त्याला कधी फुल आलं नाही. बरोबर गुरुवारचे 3 फुलं आले. बुधवारी एक आलं उमललं आणि गुरुवारच्या रात्री 2 उमलले. म्हणजे ते 3 आले ते एकही नाही आले आणि ते 3च फुलं आले. बघा ना किती छान. आणि ते पण गुरुवारचे आले. ते पण खूप इच्छा होती मनातली. कारण कधीच फुल यायचं नाही. मी दरवर्षी वाट बघायची, नुसतंच ते पानफुटी व्हायची, त्याला पण फुल यायचं नाही. मग ह्या वर्षी ते एक इच्छा. आणि एक काय होतं, आता आमचं जे घर आहे ना तिथे एवढ्या सुविधा नाही, पाण्याचे प्रॉब्लेम वगैरे, तर असं मनात कुठेतरी होतं चांगल्या सुविधाचं. ते घर पण झालं आता. घर होताना लोन होताना प्रत्येक ठिकाणी स्वामी. म्हणजे ते असे दाखवत होते की बाबा मी करतो हे सगळं. म्हणजे आम्ही लोन करायला गेलो ना त्या बँकेत लोन झालं आणि लोन झाल्या तो मॅनेजर उठून त्यांच्या कलिग मॅडम कडे गेला आणि कसं म्हणतो, मॅडम तुम्ही अक्कलकोटला कधी जाणार आहे, तुम्ही पुढच्या, म्हणजे काय संबंधच नव्हता. म्हणजे तिथं पण स्वामींचा विषय. आणि तिथं असं ते कागदपत्रांचे वगैरे कामाला जाताना गुरुवारच व्हायचं काम. ते आणि घर पण चांगलं मिळालं जिथं सोयी असं आहे ते नाही का. म्हणजे ह्या फक्त इच्छा केलं मी तिसऱ्यासाठी. आणि मी शक्यतो स्वामींना ते म्हणतात ना आंधळा मागतो एक डोळा, देव देतो 2 डोळे तसं. आणि ना स्वामींचं मी एकदा ऐकलं होतं की तुम्ही स्वतःसाठी नका करू, दुसऱ्यासाठी करा, मी तुमचं करायला आहे की. मी शक्यतो असं करते की मला नकोय दुसऱ्यासाठी. कोणाचे प्रॉब्लेम ऐकायला मिळाले की लगेच त्यांच्यासाठी व्रत करते, स्वामी चरित्र वाचते असं नाही का. कोणाला आता कळलं की ह्यांना मुलं होत नाही, मग त्यांच्यासाठी नाही का त्यांना घेऊन मठात जाते, त्यांना पण विश्वास बसला, त्यांनी पण गुरुवार सुरू केला. आता मी स्वामींकडे प्रार्थना केली की ह्यांना मुलं होऊ दे, तर आता लगेच सगळे शुभ संकेत मिळतात लगेच. दुसऱ्यांचं असेल ना की स्वामी एवढे फास्ट काम करतात ना, मला एवढं भारी वाटतं ना, आपलं सोडू दे. आता मी दुसऱ्यांसाठी सारामृत एका दिवसात वाचलं ना की विभूती पण येते. चिमूटभर का होईना मनाने विभूती येते. मी तो पण अनुभव शेअर केलता. तो 6 डिसेंबरला आला आणि तुमच्याकडून बहुतेक काहीतरी टेक्निकल इश्यू मुळे तो मला आता शेअर करायचा होता कोणाला तरी, तो दिसतच नाहीये. असं नाही होणार ताई. प्रायव्हेट दिसतोय. मग मी स्वामींना घाबरले. मी म्हटलं बापरे माझ्याकडून काय चुकीचं शेअर झालं की काय. म्हटलं स्वामी काय झालं तर नाही. तर त्याच दिवशी तुमचा एक अनुभव मी ऐकला. तर त्याच्यात तुम्ही त्या एका ताईंना म्हणत होत्या की माझ्या मुलाचं लग्न 6 तारखेला होतं. मग माझ्या लक्षात आलं की ते ज्या दिवशी लग्न होतं त्याच दिवशी तो अनुभव होता ना. मग बहुतेक तो काहीतरी टेक्निकल इश्यूने गेला वगैरे असेल तो अनुभव. नाही असं नाही होणार ताई. मला सांगा तो अनुभव पुन्हा एकदा. मी तुम्हाला पाठवलाय. सांगू का आता तो अनुभव? सांगा. काय झालेलं, माझ्या मिस्टरांना 1-1.5 महिन्यापासून आहे ना कफ सारखा, म्हणजे खोकलाच जात नव्हता. आणि त्याच्यानंतर प्रायव्हेट दवाखाने छोटे सारखे अँटीबायोटिक खा, पेन किलर खात. आणि ते पोलीस मध्ये आहेत ना, तर त्यांना असा वेळ नसतो स्वतःसाठी नाही का, कंटिन्यू ड्युट्या, बंदोबस्त. मग त्यांचं काय म्हणणं झालं की बंदोबस्तात ऍलर्जी, धूळ जात असेल. मग त्यांनी ते डॉक्टर म्हटले की तुम्हाला वेळ नसतो, गणपतीचे वगैरे लागून बंदोबस्त आले ना, मग ते म्हटले की तुम्हाला ते धुळीने वगैरे ऍलर्जीने होत असेल मास्क लावा आणि ह्याच गोळ्या खात राहा. असं कुणाचाच फरक नाही पडाना. मग नंतर काय झालं, 15 दिवस त्यांना रोज रात्रीचा ताप यायला लागला. पेन किलर खाल्ले की ताप जायचं. मग भीती वाटते ना. मग त्यांना म्हटलं असं करा, डायरेक्ट मोठ्या स्पेशालिस्टलाच दाखवा. मग ते ज्या दिवशी स्पेशालिस्ट कडे जाणार होते ना, त्या दिवशी मी काय केलं, माझं घोरकाष्ट धरण पाठ आहे ना, दिवसभर कंटिन्यू बोलणं कमी, मुलांशी पण नुसतं मान हलवून बोलायचं, काम करताना कंटिन्यू घोरकाष्ट धरण स्तोत्र की बाबा ह्यांचं सगळं छान येऊ दे, नॉर्मल येऊ दे. आणि संध्याकाळी एक मांडी पारायण, म्हणजे नाही का अख्खं एका बैठकीत वाचायचं. एका बैठकीत उठायचं नाही. मुलांचं सगळं खाणं पिणं झाल्यावर बसले आणि मग कंटिन्यू वाचलं ना,
तर माझी अगरबत्ती दुसऱ्या साईडला आणि मी स्वामींना खूप अशा हाका मारत होते. स्वामी यांचं सगळं नॉर्मल येऊ द्या आणि ह्या डॉक्टरांचं सगळं लागू होऊ द्या आणि म्हटलं तुम्ही आहे तिथं, तुम्ही हे माझं सारामृत ऐकताय. आणि मनात सगळे विचार की कोणाकडे विभूती येते, कोणाकडे चमत्कार होतात. तर 14व्या अध्यायाला आश्चर्य देई जे नाही का तो वाक्य आहे, त्याला मनाने विभूती आली म्हणजे. आणि ती पण अशी अशी नाही का शिंपडल्यासारखी ताजी ताजी. असं पण पुस्तक बंद असतं ना, जर पहिलं काही पडलेलं असतं तर ते पुस्तकाला दोन्ही साईडला ते बरोबर हो की ताजी ताजी आली. आणि माझी अगरबत्ती म्हणताल ना ती दुसऱ्या टोकाला होती, तिचा आणि माझ्या सारामृतचा काहीच संबंध नव्हता. मी ते पण चेक केलं, कारण स्वामींचं काय खोटं जायला नको नाही का. आणि उठता येत नाही म्हणून मी ते कंटिन्यू केलं 21 अध्याय. आणि मग मुलांना आवाज दिले, म्हटलं अरे बघ ना ही विभूती आली. आणि माझा मोठा मुलगा 9वीला आहे ना, त्याला कळतं जरा. मग आम्ही व्हिडिओ काढताना मी मनात म्हटलं स्वामी आता ते पण येऊ द्या ऑफिसवरून, म्हणजे त्यांच्यासाठी केलंय ना. मग मी ते आले, त्यांनी हातपाय धुतले, लगेच त्यांच्या उपस्थितीत आरती केली, त्यांना ती विभूती लावायला लावली, त्यांच्या पाण्यात टाकून दिली. आणि त्याच्या आधी आठवडाभर मी रोज त्यांना तारक तीर्थ पण द्यायचे. ताप आला की टेन्शन यायचं ना, 12-1 वाजता तीर्थ बनवायचे नाही का मी, आणि ते पण प्यायचे. त्यांचं पण म्हणजे इतका पण विश्वास नाहीये, म्हणजे करतात ते दत्त भक्त आहेत पण नाही का, पण ते पण प्यायचे की हा बाबा मला बरं नाहीये. त्यांचं वजन पण 6-7 किलो कमी झालं अचानक नाही का. अरे बापरे. 1.5 महिना. मग ते आले ना, मग ते म्हटले अरे डॉक्टर म्हटले सायनसचा त्रास आहे, कपाळातली सर्दी घशात येते, त्यामुळे खोकला राहत नाही. आणि मग त्याच्यानंतर आहे ना ताई ते पूर्णच नीट झाले. दुसऱ्या दिवशीपासून ताप बंद, त्या डॉक्टरांचं औषध लागू झालं. आणि मग ते डॉक्टरांनी एक्सरे पण काढायला लावला, तो त्यांनी 3 दिवसांनी काढला. तर ते बोलले हाड थोडं वाढलंय आणि जर नाही राहिलं तर नॉर्मल सर्जरी करून ते सोपं असतं बोलले काढू, पण त्याची पण गरज नाही लागली. पूर्ण ते ठीक झाले. आणि आता ह्या गोष्टीला म्हणजे गणपतीपासूनचा त्रास होता ना, आता त्यांचं वजन पण म्हणजे वाढलंय, सगळं नॉर्मल, म्हणजे आता काहीच त्रास नाहीये त्यांना. किती छान ताई अनुभव ती तुमचा. आली, थोडीच आली. पण काढलाय आणि त्याचा व्हिडिओ पण मी तुम्हाला पाठवते, जमलं तर ऍड करायला. आणि अजून एक अनुभव आहे माझा छोटा, म्हणजे मी स्वामी सेवेत नव्हते ना त्याच्या आधी माझी मुलं होती. म्हणजे ते पण कशी होती, गावी आम्ही जायचो ना, आता सासू सासरे गावी असतात ना, आम्ही हडपसरला राहतो आणि गाव भिगवण आहे, मग जवळ आहे ना. मग आम्ही शनिवार रविवारी शक्यतो जातोच 10-15 दिवसांनी. यांना सुट्टी असते, ते कामावरून आले की रात्री जातो आणि रविवारी रात्री येतो, म्हणजे 1 दिवस तरी जातो. मग मुलं काय करतात, मित्रांसोबत स्वामींच्या मंदिरात जातात. आणि माझ्या बारक्या मुलाला आहे ना पहिल्यापासून वेळ आहे, पण मला पण नव्हतं माहिती स्वामींचं एवढं काय असतं. मी आता आले ना सेवेत, तो बारका आहे ना इतका इनोसंट भक्ती करतो आणि त्याची आहे ना खूप हुशार आहे, त्याला प्रत्येक ह्याच्यात अवॉर्ड मिळतं म्हणजे मिळतच. मला ते आता कळतं की ही त्याची स्वामी कृपा आहे, त्याच्या इनोसंट भक्तीचे. म्हणजे पहिलं मला कळत नव्हतं. आणि त्याची पहिली दुसरी म्हणजे फर्स्ट स्टँडर्ड सेकंड स्टँडर्ड ऑनलाईन होते ना, कोविडमुळे. तरी पण UKG मध्ये त्याचं बेसिक इतकं भारी झालंय, त्याचं हिंदी मराठी इंग्लिश CBSE आहे ना, त्याचं पूर्ण छान आहे. म्हणजे रिडिंग चांगलं आहे आणि सेंटेन्सेस पण तो मनाने बनवतो. म्हणजे बघा ना, पहिली दुसरी मध्ये त्याचं वाया गेलं तरी ते त्याला चांगलं जमतं. तर आता काय झालं, आता तो 4थीला आहे ना, तर 4thला, तर त्यांची ना ऑलिम्पियड अशी असते, म्हणजे स्पर्धा परीक्षेसारखीच असते. ऑलिम्पियड माहिती आहे मला. तर मोठ्या मुलाला पण मी करायचे, पण त्याला असं फक्त प्रशस्तीपत्रक मिळालं. ह्याला काय झालं, ह्याला स्वामींचं जरा वेड आहे आणि ह्याचं रिडिंग चांगलं आहे ना, हा सारामृत पण वाचतो नाही का, म्हणजे इंग्लिश मिडियमला असून त्याला जमेल तसं वाचतो, माळ करतो, मूडवर असतं पण करतो. इनोसंट पण खूप छान भक्ती. आणि गावी गेलो ना, उठलं आंघोळ केली की पहिलं मी चाललो समर्थांकडे, मंदिरात जातो. आणि मला मुजरा पण माहित नव्हता, तो पण मुलांनी शिकवलं, मम्मा असा मुजरा करतात. तर मग ते मला आता कळतं की त्याच्यावर स्वामी कृपा आहे म्हणून. खरंच स्वामी कृपा आहे. कारण लास्ट इयरला पण मी नव्हते ना त्याच्या गॅदरिंगला, तेव्हा मी स्वामी सेवेत नव्हते, तेव्हा माझं मार्गशीर्षच्या गुरुवारी त्याचं गॅदरिंग होतं. तेव्हा पण त्याचं इतकं कौतुक झालं एवढ्या मुलांमध्ये. प्रिन्सिपल म्हटलं हा किती छान डान्स करतो. आणि अक्षरशः बाहेर कोणी भेटलं की म्हणायचे अरे तू त्याच शाळेतला ना, आम्ही तुला तुझ्या डान्समुळे ओळखतो. म्हणजे ते हे पण सगळं स्वामी फेमस पण झालं. आणि ह्या वर्षी काय झालं, आता ऑलिम्पियड होती ना, तर ऑलिम्पियड प्रत्येक विषयाची असते ना, तर त्याचं म्हणणं मॅथ्स. तर मी म्हटलं अरे तुझं इंग्लिशचं बेसिक चांगलं आहे तर इंग्लिश मध्ये घेऊ.
आणि काय झालं तर मी त्याला स्वामींचं उदाहरण द्यायचे. बघा स्वामींसाठी आपल्याला, आणि नेमकं त्याचा एक्झाम आली गुरुवारची 2 नोव्हेंबरला, आणि आम्हाला अभ्यासाला खूप कमी वेळ, त्या लोकांचे पुस्तक भेटतात ना, आणि 4थीच असतं पण थोडं हाय लेवलचं असतं. तर पहिले 2 लेसन झाले आमचे, पण 13 लेसन झालेच नाही, लगेच परीक्षा आली. इतका आमचा अभ्यास झाला नाही. ह्याला काय वाटलं की स्वामींच्या वारी म्हणजे गुरुवारी म्हणजे आपल्याला विनर झालंच पाहिजे. आणि पेपर देऊन आला टेन्शन मध्ये, मम्मा मला काय कळलंच नाही, अवघड गेला. मग म्हटलं जाऊ दे रे, स्वामींसाठी केलंय ना, म्हणजे मी त्याला कसं करायचं अभ्यास, स्वामींसाठी आपण केलं पाहिजे, आपल्याला विनर झालं पाहिजे. तो आवडीने बसायचं, बापरे स्वामींचं केलं पाहिजे. तर मग तो आला आणि एकदम, मम्मा मला एवढं काही कळलंच नाही. म्हटलं जाऊ दे, अनुभव तर मिळाला, नेक्स्ट इयर चांगलं करू. आणि काय सांगू, दुसऱ्या महिन्यात मला मेसेज आला की तुमच्या मुलाला गोल्ड मेडल मिळाले. म्हणजे कसलं भारी, म्हणजे त्याला विश्वास, त्याने दिलतं, म्हणजे त्याला जे वाटेल ते टिक मार्क करून आलता आन्सर. पण त्याला शाळेमध्ये इंग्लिश ऑलिम्पियाड मध्ये 4th स्टँडर्ड मध्ये तो गोल्ड मेडलिस्ट झाला. केवढी मोठी स्वामी कृपा. मला तर आश्चर्य चढलं. म्हणजे तो इतका असा रडवेला होऊन आलता, काय मम्मा, म्हणजे त्याला असं सवय ना की स्वामींसाठी केलं, आता नाही झालं. पण त्याने जे आन्सर दिले ते बरोबर आले मॅडम, आणि तो स्कूल मधून गोल्ड मेडलिस्ट झाला, आणि 2nd लेव्हलला पण त्याला सिलेक्ट झाला. खरंच कमाल आहे. गोल्ड मेडल मिळालं नाही, आजच टीचरला ते म्हटलं आज आलं नाही, आलं की आम्ही प्रॉपर त्याचा सत्कार करू आणि देऊ म्हटलं, नाही का. केवढी मोठी कृपा बघा, केवढी मोठी कृपा. तेच, आणि तो पण आहे ना, मी बसले की येतो, माझ्या शेजारी बसतो, मग मी जे करेल ते पण तो कॉपी करतो लगेच. अरे वा. मी एक्स्ट्रा सारामृत ठेवते ना, मी अध्याय वाचायला लागले की दुसरं सारामृत त्याच्या हातात देते, तो ते वाचतो, होईल तेवढं, नाही का. म्हणजे तो पण असं इनोसंट करतो, पण स्वामी त्याच्या पाठीशी आहे. स्वामी तुमच्या पूर्ण कुटुंबाच्याच पाठीशी आहेत. हो खूप. आणि तेच की आता फक्त आणि एक सांगायचं, मी जेव्हा मूर्ती आणली होती ना, तर तेव्हा नाही का अक्कलकोटवरून, तर मी तेव्हा अभिषेक करताना म्हणजे अनुभव ऐकले होते ना की स्वामींच्या आवडीचा नैवेद्य बनवायचा. तर काय झालं, त्याच्या 15 दिवस पूर्वी ना माझा गॅस आहे ना, ही शेगडी बिघडली होती, तर ती दुरुस्त केली ती त्यांनी, पूर्ण सर्व्हिस दिली, पण ती वास यायचा बरं का गॅसचा. तर मी त्या लोकांना विचारलं, तर ते बोलले अहो काम केलं की येतो वास. मग मी पण इग्नोर, तरी मी काळजी घ्यायची, असं हळूहळू वास यायचं. मग मी काय करायचं, पटकन काम केलं ना की खालचं बटन रेग्युलेटर बंद, रेग्युलेटर बंद, आणि काम होईपर्यंत तिथंच उभी राहायची, नाही का, की टेन्शन नको. आणि मग असे 15 दिवस असेच गेले. आणि ज्या दिवशी स्वामींची मूर्ती आली ना अक्कलकोट वरून, त्या दिवशी सगळे डबे वगैरे झाले, सगळे जिकडे तिकडे गेले, तोपर्यंत येतच होता वास, पण मी तसंच नेहमीसारखं. पण जेव्हा मी स्वामींच्यासाठी नैवेद्याला डाळ शिजायला घातली ना, पुरणाचा, पुरणपोळी करायची होती, आणि म्हटलं डाळ अर्धी कच्ची झाली, इतका वास वाढला मॅडम की बापरे, म्हणजे नाकात सहनच होणं. मी घाई गॅस बंद केला, रेग्युलेटर बंद केला, खिडक्या उघडल्या. मी म्हटलं बापरे, माझ्याकडून काय चुकतंय का, की असं काय झालं, स्वामींचा नैवेद्य बनवतानाच इतका वास की तो, म्हणजे आता काय होतं की काय. मग सगळं वास कमी झाल्यावर मिस्टरांना कॉल केला, म्हटलं अर्जंट कोणाला तरी पाठवा, त्यांच्या ओळखी आहेत ना भरपूर. मग त्यांनी ते म्हटले सगळं, त्यांनी एका मित्राला कॉल केला गॅसवाल्या, सिलेंडर असं नाही का दुरुस्तीवाल्या. मग ते बोलले की सगळं खिडक्या दारं उघडी करा. म्हटलं केलंय मी, वास पण गेलाय. मग पण मला असं टेन्शन की बापरे अभिषेक पण नाही केला, आणि मी नेमकं स्वामींच्या नैवेद्यालाच असं का व्हावं, म्हटलं स्वामींना काय माझं चुकतंय की काय. मग ते आले, ते त्यांचे मित्र, त्यांनी सगळं चेक केलं, तर ते म्हटले मॅडम ताई तुमचं आहे ना, वहिनी म्हटले, म्हणजे ह्यांच्या ओळखीचं होतं ना, म्हटले तुमच्या रेग्युलेटर पूर्ण खराब झालाय, तुम्ही कसं काय असं तुम्ही काम करत होता, खूप डेंजर मध्ये तुम्ही काम करत होता. मी म्हटलं, मी त्यांना खोटं बोलले, म्हणजे मी 15 दिवस सांगितलंच नाही. म्हटलं अहो 2-3 दिवस आम्ही गावाला अक्कलकोटला वगैरे गेलतो ना, तर त्याच्या आधी येत होता, पण गावी गेल्यामुळं आम्ही लक्षच दिलं नाही, असं नाही. ते म्हटले नाही चुकीचं आहे, मिस्टरांना पण बडबड केली, किती डेंजर मध्ये तुम्ही काम, म्हणजे स्वामींनी स्थापना व्हायच्या आधीच ते नीट करून घेतलं माझ्याकडे की तू किती डेंजर मध्ये काम करते. मग सागर संगीत त्यांना नैवेद्य झाला, सगळं झालं. तेव्हा मला असं वाटलं की काय चुकतंय का, पण नाही, ते उलट स्वामींनी दुरुस्ती करून घेतली डेंजर मध्ये. त्यावेळेला एवढं जास्त वास आला नसता तर तुम्ही लगेच ऍक्शन घेतलीच नसती. हो, मी आपलं म्हणायचे आत्ताच मला वाटायचं गॅस संपत तरी आला असेल किंवा आत्ताच दुरुस्ती केली, त्याचं काहीतरी असेल.
मग मी काळजी घ्यायची मात्र उभीच राहायची नाही का. आणि आता आणि गुरुचरित्राचं पण खूप घाबरवतात काय काय व्हिडिओत, पण ते पण मला सांगायचे की ते काहीच घाबरण्यासारखं नाही. माझं इतकं भारी झालं ना आता दत्त जयंतीमध्ये पारायण एकदम व्यवस्थित झालं. स्वामींनी सामूहिक पारायण करून घेतलं. तर उलट मला तर आता मी ठरवले दर महिन्याला प्रॉब्लेम येऊन गेला ना की पाळावं लागतं तर ऍटलिस्ट 3 दिवसाचं का होईना गुरुचरित्र करायचं. स्वामींना मी सांगितलंय की करून घ्या माझ्याकडून आणि मी ठरवलंय की आता करायचंच नाही का असं. आणि आता मी काय करते दुसऱ्यांसाठी शक्यतो व्रत वगैरे करते. आता नाही का चालू आहे माझं व्रत दुसऱ्यांसाठीच, रिलेटिव्ह साठीच चाललंय 11 गुरुवार. आणि ते मी लास्ट गुरुवार आहे ना अनाथ आश्रम मध्ये केलं ना उद्यापन, तर मी म्हटलं बाबा लागू झालंय की नाही कसं कळणार. तर बाहेर आले अनाथ आश्रम मधून तर एक मोठा ट्रक उभा आणि त्याच्यावर मोठे स्वामींचा फोटो, वरती श्री स्वामी समर्थ, खाली भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी. म्हणजे ते पण मी असं समजलं की हा बाबा स्वामींनी माझं ऍक्सेप्ट केलं नाही का. खूप छान अनुभव येतात. मग तेच मी आता ना मॅडम हे लिहून घेतले अनुभव पॉइंट, म्हणून तुम्ही इतकं झटपट पॉइंट टू पॉइंट सांगितलं. हो इतकी एक्साइटेड होते ना की मी विसरून जाते. आता मी शॉर्टकट मध्ये एक एक शब्द लिहिला, मग त्याच्यावरून मी तुम्हाला सांगते. नाही खूप छान ताई. तुम्ही नाव सांगू शकता कारण माझ्याकडे तर आहे. स्वाती पतुरे, हडपसरवरून बोलते मी. आणि माझ्यामुळे आता खूप जण सेवेत आले, प्रत्येकाला इतके भारी भारी अनुभव येत आहेत ना, त्यांना पण मी म्हणते की तुम्ही शेअर करा. शक्यतो मी तुमच्याच चॅनलला शेअर करते. मला काय माहिती आवडतं चॅनल आहे पण मला आवडतं तुमच्याच चॅनलला. नाही आणि असं शेअर करायचं चॅनल आपला एकच आहे मला वाटतं ताई. हो जास्त शेअर होतं आणि आहे अजून काही, पण मला काय माहिती असं हा आपला वाटतो हा चॅनल. आणि गुरुचरित्र करायच्या आधी सकाळी ना प्रदीप दादा पण माझ्या स्वप्नात आलते. असे एकदम सोनेरी प्रकाशात ते असे इकडून तिकडे चालतायत, असे गुरुवारचे चालते सकाळी. हो म्हणजे काय माहिती आलते. आणि छान आहे म्हणजे अनुभव प्रत्येकालाच यायला लागले, प्रत्येक जण सेवेत आले आता. हो नाही खरंच. हो पण तुम्ही इतकं छान सांगितलं ना ताई, तुम्हाला कळलंच नाही वेळ कसा गेला तो. हो इतकं छान वाटतंय. मी काय करते गप्पा मारायला लागले ना स्वामींविषयी तासभर बोलते. मला पण नाही कळत, काम देते सोडून सगळं देते. कोणाचा फोन आला की सगळ्याला गाईड करते, असं करा तसं करा. आणि पुस्तक पण आता मी असं जास्तीचे ठेवणार आहे की कोणी बोलायला लागले की भेट म्हणून द्यायची. 3 अध्याय रोज वाच. म्हणजे तुम्ही स्वामींची सेवा करतात, तुमचे मिस्टर समाजाची सेवा करतात, तुम्हाला कशाला काय कमी पडू देतील हो स्वामी. आणि तुम्हाला सांगू का जे भेटेल ना ते मला स्वामी सेवेकरीच भेटतात. इतकं भारी वाटतं ना, असं वाटतं अरे बापरे हे माझे नातेवाईकच आहेत. मिस्टरांना पण आता असं स्वामींचं खूप आवडायला लागले नाही का. ते पण आता ट्रस्ट करतात. मी शेअर करते. थँक्यू. श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ. थँक्यू. मला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.